नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या वेळेचा तुम्ही जर आतली बातमीचा एपिसोड बघितला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल त्यात आपण एका नवीन नाटकाबद्दल, पुनरुज्जीवित नाटकाबद्दल बोललो होतो. नुसतीच बातमी दिली होती, पण आता गप्पा मारण्याचा योग येतोय दिग्दर्शक अजित भुरे यांच्याबरोबर. आणि मुख्य म्हणजे काटकोन त्रिकोण हे ते नाटकाचं नाव आहे. आणि मी अर्थात अजितला खूप वर्षांपासून ओळखत असल्यामुळे अहोजाव करणार नाहीये, प्लीज प्लीज. त्यामुळे जवळजवळ किती 25-26 वर्ष हो, आपण बोलतोय. तर सर्वप्रथम अभिनंदन, एक नवीन कलाकृती घेऊन तू येतोयस. पण मुळात धन्यवाद. काटकोन त्रिकोण हे पूर्वी सुद्धा रंगमंचावर आलं होतं आणि आता नवीन सज्जा येते. या एकंदरीत ट्रान्झिशन मध्ये काय बदल झालाय? म्हणजे नाटक कधी कधी काय असतं, एखादं नाटक असतं ना, ते ज्याला आपण म्हणतो कालातीत असतं. तशा पद्धतीचं हे नाटक आहे असं मला बरोबर. वाटतं. जरी हे 2010 साली पहिल्यांदा लिहिलं गेलं होतं आणि तेव्हा आम्ही त्याचे प्रयोग केले होते, आजही ते नाटक तेवढंच रिलेटेबल आहे असं मला वाटतं. कारण शेवटी नाती जी आहेत माणसा माणसांमधली, घराघरांमधल्या सगळ्या नातेवाईकांमधली नाती जी असतात, ती नाती काही बदलत नाही. बरोबर. काळानुरूप त्याच्यामध्ये थोडेफार बदल होतात, परंतु बेसिक नाती तशीच राहतात. आपण प्रत्येक नात्याकडनं ठेवलेल्या अपेक्षा, आपल्या प्रत्येक नात्याकडनं झालेल्या अपेक्षाभंग, या सगळ्या गोष्टी या थोड्याफार फरकाने या गेल्या 25 वर्षात 15 वर्षात काही बदलले असं मला वाटत नाही. त्यामुळे आजही ते नाटक तेवढंच लोकांना रिलेट होईल असं मला वाटलं, म्हणून ते नाटक पुन्हा आता पण मग आता एक निर्माता म्हणून पण जबाबदारी आहे, दिग्दर्शक म्हणून जबाबदारी आहे. मग आताचं कास्टिंग कसं केलं गेलं? खरं म्हणजे हे जेव्हा करायचं ठरलं तेव्हा ह्या रोलसाठी, म्हणजे आबा गोखले हे जे कॅरेक्टर आहे त्यासाठी कोणाला कास्ट करावा खूप मोठा प्रश्न होता. कारण आधी मोहन आकाश यांनी खूप चांगल्या प्रकारे ती भूमिका वठवलेली होती. त्यामुळे हे काम कोण करेल? तर मग आजच्या पिढीतला, ज्याला आपण म्हणतो की स्पीचवरती कमांड असलेला, करेक्ट, आणि अतिशय चांगली देहबोलीतून व्यक्त होईल असा नट आम्हाला दिसला, तो म्हणजे शरद पोंक्षे. बरोबर. तो दिसल्यानंतर आम्ही दुसरा विचार केला नाही. विवेक बेळेंशी बोलल्यानंतर विवेक बेळे म्हणाले की तो सगळ्यात हरकत नाही, आपण ट्राय करूया. आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्याला विचारलं आणि शरदने पण तेवढाच भरभरून प्रतिसाद दिला. म्हणजे कसं असतं, एखादा नट जेव्हा एखादं नाटक स्वीकारतो तेव्हा त्याने त्यासाठी वेळ द्यावा लागतो. बरोबर आहे. त्याने त्यासाठी तन मन धन अर्पण करावं असं वाटतं, जे त्याने ह्या नाटकासाठी केलं. आणि शरद हा संपूर्णपणे, मला विचारलं तर, नाटकवाला नट आहे. काही काही नट नाटकवाले असतात, ते नाटकात काम करण्यासाठीच जगतात. बरोबर आहे. शरद पोंक्षे हा त्यातला आहे असं मला वाटतं. गेल्या काही वर्षातली आमची मैत्री तर आहेच, परंतु या नाटकाच्या निमित्ताने त्याच्यातला नट मला जास्त चांगल्या प्रकारे बघता आला. कारण त्याचं एक स्वतःचं ऍक्टिंग स्कूल आहे. त्या ऍक्टिंग स्कूलला न्याय देत त्याने ही भूमिका कशी साकारता येईल याचा एक सर्वांगाने विचार केलेला आहे. आणि त्याच्याबरोबर ते काम करत असताना मला तो आनंद मिळाला. खरंय. आणि मग सुयश आणि प्रियांकाचं कास्टिंग हे खरं म्हणजे आमची एक मैत्रीण आहे, शिल्पा नवलकर, तिने मला हे नाव सुचवलं प्रियांकाचं. मी प्रियांकाचं काम आधी बघितलं नव्हतं, तर तिने नाव सुचवलं. मग त्याप्रमाणे मी तिला पाहिलं एका सिरियलमध्ये वगैरे, मग तिला मी कास्ट केलं. आणि तिनेही, मला वाटतं तिचं एवढी मोठी भूमिका असलेलं हे पहिलं नाटक आहे, मला आठवत नाही आधीचं तिचं कुठलं नाटक आहे ते, पण तिने इतकी मेहनत घेतली या नाटकासाठी. म्हणजे ती स्वतः त्या सिरियलमध्ये बिझी असून सुद्धा त्या सिरियलचं पण शूटिंग ती करते. नाटकाच्या रिहर्सलला तिने पूर्ण न्याय दिलाय. तिने कधीही रिहर्सलला मी येत नाही असं म्हटलेलं नाहीये. आणि तिने ही भूमिका समजून घेतली. म्हणजे आपण म्हटलं ना, शरद पोंक्षेंची, आबा गोखलेंची भूमिका आहे, त्या खालोखाल जर महत्वाची एक भूमिका असेल तर ती आहे. कारण ती त्या घरातला एक असा महत्वाचा एक भाग आहे की जिच्यामुळे ते नाटक घडतं सगळं. बरोबर. त्यामुळे आपण त्या भूमिकेला कसा न्याय द्यायचा, त्या भूमिकेचे कंगोरे कसे टिपायचे, यासाठी तिने सर्वांगाने विचार केला. आणि ज्या ज्या गोष्टी दिग्दर्शक म्हणून मी तिला सांगितल्या त्या तिने अत्यंत मनपूर्वक करण्याचा प्रयत्न केला. खरंय. मुळात नातेसंबंध आणि सध्याच्या काळात आपण त्या नात्यांमध्ये जे काही चाललंय समाजात ते बघतोय, अशा वेळेला नातेसंबंधांवरचं नाटक दिग्दर्शित करणं आणि त्यातनं एक काय संदेश देऊ इच्छितोस? मला असं वाटतं की आजकालच्या काळामध्ये ना, ही एकमेकांमधली नाती जपणं फार महत्वाचं आहे. कारण कितीही तुम्ही, ज्याला आपण म्हणतो की आपले मित्रमैत्रिणी आजूबाजूला असतात, त्याच्यानंतर आज टेक्नॉलॉजी इतकी आलेली आहे की तुमच्या हातात वेळ घालवण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु शेवटी तुम्हाला उपयोगी पडतात ती नातीच. बरोबर. मैत्री हे पण एक नातंच आहे. बरोबर. त्यामुळे आपण मित्रांबरोबर जी नाती ठेवलेली असतात ना, अडीअडचणींना म्हणा
भावनिक प्रसंगांमध्ये म्हणा, तुमच्या सामाजिक आर्थिक याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शेवटी ही नातीच महत्वाची खरंय. उपयोगी पडतात. तेव्हा असे नातेसंबंध टिकवणं हम्म. आणि त्या नातेसंबंधांकडे पाहणं वेगळ्या दृष्टिकोनातनं, जे पाहण्यामुळे आपण ती नाती टिकवू शकतो असा मेसेज देणार हे नाटक आहे. वा. म्हणून मी त्याचा परत केलं. आपण प्रेक्षकांना सांगूया की शुभारंभाचा प्रयोग 2 ऑगस्टला आहे, 2 ऑगस्टला पुण्यात आहे. पुण्यात आहे. आणि मुंबईत कधी आहे? मुंबईमध्ये 3 तारखेला दिनानाथला आहे, 4 तारखेला गडकरी रंगायतांमध्ये, 8 तारखेला यशवंत नाट्य मंदिर. वा. त्यामुळे जाहिराती बघून नाटकाला उत्तम प्रतिसाद द्या आणि मुख्य म्हणजे शरद पोंक्षे, सुयश टिळक आणि प्रियांका तेंडुलकर असे अतिशय उत्तम कलावंत या नाटकात आहेत. तेव्हा काटकोन त्रिकोणाचे ज्या काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत त्या 3 बाजूंचा अभिनय बघायला नक्की जा काटकोन त्रिकोण बघणार. आणि हो, आमच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे, इंटरव्ह्यू कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद. थँक्यू.